Hi friends, good morning. Last time we saw uh, first three paragraph on page number 22. Now see, go on page number 22. The name of our lesson is Be Smart, and see last second paragraph. Friends, last time already I have told you that this lesson is very important regarding our career. Now the title Smart is an acrostic because each letter in this title is important. With the help of each letter, there is a word. For example, we saw already S stand for specific, M start for measurable, A start for achievable, R start for realistic, T stand for time bound. So the title is acrostic. Now see last second paragraph. Smart goals have a specific rubric. आता रुब्रिकचा अर्थ आहे इथं मार्गदर्शिका. म्हणजे स्मार्ट हे जे शब्द आहे हे एक प्रकारचं निश्चित असं मार्गदर्शिका आहे स्मार्ट. कारण त्याच्या प्रत्येक अक्षरापासून प्रत्येक अक्षर हे कुठल्या ना कुठल्या शब्दासाठी ठरलेलं आहे किंवा स्टँड आहे. बघा, स्पेसिफिक, एस स्टँड फॉर स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे ठराविक, निश्चित. बघा आता आपल्याला माहित आहे की आपलं जे काही ध्येय आहे ते ठराविक असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे, आपण त्या आधीच ठरवलेलं असलं पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, ते ध्येय आपल्याला सहजासहजी ते ध्येय आपण मिळवू शकतो. बघा, इन्व्हॉल्विंग आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. बघा, याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह म्हणजे या स्पेसिफिक मध्ये इन्व्हॉल्व्ह म्हणजे समाविष्ट असणे, समावेश असणे. याच्यामध्ये कशाचा समावेश असतो तर स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपण कोणत्या क्षेत्रामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं, सुधारणा करायची, हे क्षेत्र आपण आधी निश्चित केलं पाहिजे, स्पेसिफिक केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. आपल्याला कुठला जॉब करायचा आहे, कुठल्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे, हे आपण आधी काय केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. बघा, जेवढं आपण आपलं ध्येय निश्चित करणार आहोत, ठरवणार आहोत, तेवढं आपली जे काय अचिव्हमेंट आहे, आपली जे काय संपादन करतो आपण जे काही यश संपादन करणार आहे ते आपलं तेवढं प्युअर असणार आहे, तेवढं आपल्याला चांगलं यश येणार आहे. जेवढा आपण एरिया जेवढा चांगल्या प्रकारे निश्चित करणार आहे, जे आपण ध्येय जेवढा आपण चांगल्या प्रकारे ठरवणार आहे, निश्चित करणार आहे, तेवढं मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे यश प्राप्त होणार आहे, तेवढं आपण जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होणार आहोत. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. बघा, आता जर आपण आपलं ध्येय निश्चित केलं आधीच, तर ते आपल्याला मदत करणार आहे. कशासाठी मदत करणार आहे तर टू सेट पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे उद्दिष्टे किंवा मापदंड. बघा, प्रत्येक ध्येयाकडे जात असताना त्या ध्येयाचे काही उद्दिष्ट असतात. ते उद्दिष्ट जर आपण व्यवस्थित पूर्ण करत गेलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मग जर आपण जर आपलं ध्येय आधीच निश्चित केलं असेल तर आपल्याला त्या ध्येयाकडे जाण्याचे उद्दिष्ट तयार करण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर आपलं ध्येय आधी ठरवलं पाहिजे, किंवा आपल्या ध्येयाच्या बाजूने आपण कष्ट करणं, आपल्या ध्येयासाठी आपण धडपडणं हे पण सोपं होते. कधी जर आपण आपलं ध्येय निश्चित केलं तर. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. बघा, आपण इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस,
फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर आपण काय करतो, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग इट कॅन इट स्ट्रेच. बघा, तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, तर आपल्याला त्या घरासाठी काय क्षमता लागेल हे आपल्याला आधी निश्चित करावं लागते. किंवा हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, किंवा ते घर किती काळ टिकलं पाहिजे हे आपल्याला आधीच निश्चित करावं लागते, ठरवावं लागतंय. आणि म्हणून आपण सुद्धा एखादं ध्येय गाठत असताना आपण कुठलं ध्येय आपल्याला गाठायचं आहे ते आधीच आपण निश्चित केलं पाहिजे, आधीच आपण ते ठरवलं पाहिजे. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. मेजरेबल. The letter M in our title is stand for measurable. मेजरेबल म्हणजे मापन करण्यायोग्य, मापन करण्याजोगे, म्हणजे आपण मापन करू शकलो पाहिजे. आता कशाचं मापन करू शकलो पाहिजे बघा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे काय बघा, क्वांटिफाईंग म्हणजे मापन करणे, क्वांटिफाईंग किंवा परिमाण राखणे असं पण त्याचा परिमाण आखणे असं पण क्वांटिफाईंगचा अर्थ होतो. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपण जे ध्येयाच्या बाजूने आपण जे काय धडपडत आहोत, आपल्या ध्येयाच्या बाजूने जे काय आपण चाललेलो आहे त्या प्रगतीचं आपण मापन केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे मापन करण्याजोगे. आपलं जे काय आपण सतत आपण आपल्या प्रगतीचं मापन केलं पाहिजे. जसं की आपण शिकत असताना प्रत्येक वेळेस आपली घटक चाचणी घेतली जाते, प्रथम सत्र घेतलं जाते, द्वितीय घटक चाचणी घेतली जाते. कशासाठी, तर आपल्या प्रगतीचं मापन करण्यासाठी, आपण कितपत लायक झालेलो आहोत, आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत त्या दिशेसाठी आपण कितपत योग्य झालेलो आहोत हे ठरवण्यासाठी काय केलं जाते, तर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतल्या पाहिजे. तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या प्रगतीचं मापन केलं पाहिजे, जेणेकरून काय होते, तर प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. आपल्या ध्येयाच्या बाजूने आपली किती प्रगती झाली हे समजण्यासाठी काय होते, तर हे आपल्याला मदत करते. काय, तर मेजरेबल, आपल्या प्रगतीचं आपण मापन केलं पाहिजे, आपण जे काय प्रयत्न करत आहे त्याचं आपण योग्य ते मापन केलं पाहिजे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्म्स थ्रू आउट द गोल पिरियड. बघा, दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क. आता बेंचमार्कचा अर्थ इथे दिला आहे, स्टँडर्ड बाय व्हिच समथिंग कॅन बी मेजर्ड और जज्ड. म्हणजे मूल्यमापनाचे प्रमाण, किंवा ज्याने आपण मूल्यमापन करतो, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या प्रगतीचं मूल्यमापन करतो, असं त्याचा अर्थ आहे. मग आपलं मूल्यमापन करणं योग्य होते, आपण मूल्यमापन करणं सोपं होते, आपण जीवनात यश मिळवणार का, मिळेल का मिळू शकणार नाही आपल्याला, हे आपल्याला योग्य होते, म्हणजे सहज आपल्या लक्षात येते. कशामुळं, जर आपण आपल्या प्रगतीचं मेजरेबल केलं, मापन केलं तर. बघा, आधी कधी करायचं आहे, द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. कधी, आपण ज्यावेळेस आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहे त्या पिरियडमध्ये आपण आपल्या प्रगतीचं सारखं मापन केलं पाहिजे, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि त्याच्यामध्ये आपण ज्या क्षेत्रामध्ये हे आपण प्रगती करत आहोत त्या क्षेत्राचा पण त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे, ते क्षेत्र सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं असलं पाहिजे. आणि ज्या काळामध्ये आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहोत त्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर सतत आपल्या प्रगतीचं मापन केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, तर आपण आपलं ध्येय आपल्याला मिळू शकेल का नाही याचा आपल्याला योग्य अंदाज येईल. फॉर एक्झाम्पल दिले बघा तिथं, फुटबॉल, व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. जसं की फुटबॉलचा गेम आहे समजा, त्याच्यामध्ये वन्स एक्झॅक्ट रोल,
आता एखादा प्लेयर येणार आहे फुटबॉल खेळायला, तर आपण त्याच्याविषयी जर आपल्याला त्याच्या प्रगतीचं जर मापन असेल, त्याच्या प्रगतीविषयी जर आपल्याला माहीत असेल, तर आपण क्लिअरली डिफाईन करू शकतो का हा व्यक्ती कसा खेळू शकेल किंवा या व्यक्तीला यश येईल का नाही. म्हणजेच काय म्हणायचं आहे, तर एखादा प्लेयर आहे त्याच्या प्रगतीचं आपल्याला ऑलरेडी मापन आहे, म्हणून आपल्याला अंदाज येतो की तो प्लेयर यशस्वी होईल का होणार नाही, किंवा त्याची आज जो काही खेळणार आहे ते त्याचं कसं असणार आहे हे कशावरून लक्षात येणार आहे आपल्याला, तर त्याच्या प्रगतीचं आपल्याला ऑलरेडी मापन आहे, आपल्याला त्याची प्रगती कशी आहे हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. म्हणून आपण पण काय केलं पाहिजे, तर आपल्या ध्येयाच्या बाजूने जात असताना आपल्या प्रगतीचं नेहमी आपण मापन केलं पाहिजे की आपण कुठं आहे आता सध्या, आपल्याला कितपत येत आहे, आपल्याला कितपत जमतंय, किंवा आपण आपलं ध्येय गाठण्याच्या लायकीचं झालो का नाही, आपण काय केलं पाहिजे, हे सगळं आपल्या लक्षात येते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर मेज्युरेबल आपल्या प्रगतीचं सारखं आपण मापन केलं पाहिजे. पुढे बघा तिसरा पॉईंट, अचिवेबल. A, this letter in our title SMART is stand for achievable. अचिवेबल म्हणजे संपादन करण्याजोगं. आता एखादी गोष्ट आपल्याला आपण एखादं ध्येय ठरवत असताना ते ध्येय आपल्याला मिळेल का नाही एवढी क्षमता पण आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्या क्षमतेचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. समजा एखादा मुलगा एकदम ढ आहे, त्याला काहीच येत नाही, आणि त्यांनी जर समजा म्हटलं की मला खूप मोठा डॉक्टर व्हायचा आहे, तर हे त्याच्यासाठी अचिवेबल नसणार आहे, कारण त्याची क्षमताच नाही तेवढी. मग आपण सुद्धा आपल्यामध्ये कुठली क्षमता आहे त्या क्षमतेनुसारच आपण ध्येय ठरवलं पाहिजे. तर काय होणार आहे, तरच आपल्याला ते ध्येय गाठता येणार आहे, आपल्याला जीवनामध्ये ते मिळवण्यामध्ये यश येणार आहे. बघा, अचिवेबल म्हणजे मिळवण्याजोगे किंवा आपल्याला मिळवता येईल इतपत. बघा, सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन अ डिझायनेटेड पिरियड ऑफ टाइम. आता डिझायनेटेड म्हणजे ठरवलेले, निश्चित केलेले. आपलं जे काय ध्येय आहे ते ध्येय आपल्याला ठरवलेल्या वेळेतच प्राप्त झालं पाहिजे. जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त 60 ते 65 वर्ष जगतो, मग 25 ते 30 खूप झाले, या काळामध्येच आपलं ध्येय आपल्याला मिळालं पाहिजे. जर ध्येय आपल्याला 55-60 या दरम्यान मिळत असेल, तर ते उपभोगणार कधी आपण, त्याला काही फायदाच नाही. आणि म्हणून आपलं जे काही ध्येय आहे ते आपल्याला आपल्या एक विशिष्ट अशा ठरवलेल्या काळामध्येच आपल्याला ते प्राप्त झालं पाहिजे. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. बघा, often these goals may act. आता हे जे आपण ध्येय मिळवणार आहोत त्या ध्येयाची अशी भूमिका असणार आहे, लाईक अ स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. म्हणजे ते ध्येय म्हणजे आपल्याला मदत करणार आहे. कशासाठी मदत करणार आहे, तर जीवनामध्ये खूप मोठं काहीतरी मिळवण्यासाठी. आपण जे काय ध्येय मिळवणार आहोत तेच ध्येय आपल्या जीवनामध्ये खूप काही मोठं, खूप काही आपलं म्हणजे खूप आपल्याला यश संपादन करणारा असणार आहे. आपण जे ध्येय मिळवणार आहोत ते ध्येय आपल्याला जीवनामध्ये खूप मोठं ध्येय मिळवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. आणि तेच ध्येय म्हणजे आपल्या जीवनामधलं आपलं करिअर असणार आहे. आपण जे जीवनामध्ये करिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ असं म्हणतो, तेच ध्येय आपल्या जीवनातलं आपलं करिअर असणार आहे, आपलं खूप मोठा तोच व्यवसाय असणार आहे. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आता बघा, आपल्याला एखादी गोष्ट तुम्हाला सांगितलं की अचिवेबल असली पाहिजे, मिळवण्याजोगी आपल्याला असली पाहिजे. आपण एक विद्यार्थी म्हणून मला आपल्या प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, राष्ट्रपती, एक विद्यार्थी म्हणून मला आपल्या देशाचा राष्ट्रपती व्हायचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण शक्यच नाही, अचिवेबल नाहीच ते. एक विद्यार्थी म्हणून आपण कसं राष्ट्रपती होणार आहे. एक विद्यार्थी दशेतला व्यक्ती, मुलगा देशाचा राष्ट्रपती असूच शकत नाही. म्हणून आपण असं नाही केलं पाहिजे, आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आपलं ध्येय नसलं पाहिजे. जसं की विद्यार्थी म्हणून आपण आपल्या देशाचा राष्ट्रपती होईल हे शक्यच नाही. तसं
आपलं ध्येय आपल्या क्षमतेच्या बाहेरचं नसलं पाहिजे, परंतु किंवा प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान, एक विद्यार्थी म्हणून मी देशाचा पंतप्रधान होणार, हे पण म्हणणे योग्य नाही. हे आपल्यासाठी अचिव्हेबलच नाही. तसं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपलं ध्येय आपण आपल्या क्षमतेमधलंच असलं पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून मी पंतप्रधान होणार, राष्ट्रपती होणार असं म्हणणं चुकीचं आहे. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु आपण मोठं झाल्यानंतर, वयानं आपण मोठं झाल्यानंतर मात्र आपण आपल्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होणं असं आशा व्यक्त करणं, असं आपलं ध्येय असणं हे मात्र चुकीचं नाही. हे मात्र अचिव्हेबल असू शकते. कारण आपण वयाने मोठं झाल्यानंतर आपण आपल्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो. हे मात्र आपल्याला अचिव्हेबल असू शकते. परंतु एक विद्यार्थी म्हणून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आपल्या देशाचं होणं हे मात्र आपल्यासाठी अचिव्हेबल नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जे काय अचिव्हेबल आहे, मिळवण्याजोगं आहे, आपली क्षमता आहे, तेच आपलं ध्येय असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे आपला रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. बघा, इट इज इम्पॉर्टंट. आता रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आपण जे काय काम करणार आहे ते वास्तववादीच असलं पाहिजे, खरंच असलं पाहिजे. उगा एखाद्याने कॉपी करून 90% मार्क पाडायचे, हे काय वास्तववादी नाही. त्याला तेवढ्या पुरतं समाधान मिळणार आहे, पुढे त्याला काहीच उपयोग नाही, त्याला काही माहीतच नसणार आहे, सगळं कॉपी करून त्यांनी केलेलं असणार आहे. आणि म्हणून आपण जे काय काम करणार आहे, आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण जे काय वाटचाल करणार आहे, जे काय आपण कष्ट करणार आहे, हे सगळे वास्तववादी असले पाहिजे. आपण मनापासून आपण स्वतः ते केलेले असले पाहिजे कष्ट. बघा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल. आपल्यामध्ये जे काय स्किल आहे, काय त्या स्किलच्या अंतर्गतच आपलं ध्येय असलं पाहिजे. म्हणजे आपल्या ध्येय गाठण्या इतपत जे काय आपल्यामध्ये स्किल लागते ते स्किल आपल्यामध्ये असलं पाहिजे. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण ध्येय मिळवलेलं आहे, मिळवणार आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण एक्सपर्टाईजच असलं पाहिजे. एक्सपर्टाईज म्हणजे उत्कृष्टच असलं पाहिजे. आता समजा आपल्याला पुढे सायन्स घ्यायचं आहे 10वी झाल्यानंतर, तर आपल्याला सायन्सचं नॉलेज ऑलरेडी असलंच पाहिजे. आपण विज्ञानामध्ये, गणितमध्ये हुशार, इंग्लिशमध्ये आपण हुशार असलोच पाहिजे, तरच आपण सायन्सकडे वळायचं. नाहीतर सगळेजण म्हणतात सायन्सला खूप व्हॅल्यू आहे आणि म्हणून आपण सायन्सकडे जायचं नाही. म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, जे ध्येय आपल्याला निश्चित करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सपर्टाईजच असलं पाहिजे, आपण उत्कृष्टच असलं पाहिजे, आपण हुशारच असलो पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. बघा, आपल्याला जर एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज व्हायचं असेल, उत्कृष्ट व्हायचं असेल, तर त्याला टाईमच लागतो, त्याला वेळच लागते. ते काय शॉर्टली होत नाही, सहजासहजी होत नाही. तुम्हाला जर तुम्ही शेवटच्या परीक्षा आणि शेवटच्या 15 दिवसात अभ्यास करून जर तुम्ही 80% मार्क पाडत असाल, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज नाही. तुम्ही केलंय, तुम्ही वाचलंय थोडक्यात, ते योगायोगानं तेच प्रश्न पेपरला आलेत आणि म्हणून तुम्हाला मार्क पडले. पण तुम्हाला त्या विषयातलं नॉलेज नसणार आहे जर तुम्ही असं केलं तर. मग जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज व्हायचं असेल तर त्याला खूप वेळ लागतो, त्यात आपल्याला खूप कष्ट घ्यावं लागते, कष्ट करावं लागते. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. मग जर आपल्याला शॉर्ट टाईममध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला फेमस व्हायचं असेल तर ते मात्र अनरिअलिस्टिक असणार आहे. जर कमीत कमी वेळेमध्ये आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये खूप नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते अनरिअलिस्टिक असणार आहे, सत्य नसणार आहे. ते काहीतरी आपण शॉर्ट मार्गाचा उपयोग करून आपण ते करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे. मग ते जे आपण केलेलं आहे ते अनरिअलिस्टिक असणार आहे, म्हणजे वास्तववादी ते नसणार आहे, अवास्तववादी असणार आहे. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नॉलेज मिळणारच नाही जर आपण शॉर्ट मार्गाने त्याचा उपयोग आपण केलेला असणार आहे. Being realistic will take it easy to be successful at attaining goals. बघा, being realistic will make it easy to be successful. जर आपण रिअलिस्टिक असलो, आपण जर रिअली सगळ्या गोष्टी केल्या, तरच आपण आपल्याला अटेनिंग म्हणजे प्राप्त होणे, आपल्याला आपलं ध्येय
प्राप्त होणार आहे, अदरवाईज आपल्याला आपले ध्येय प्राप्त होणार नाही. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. बघा, इफ डिफेन्सिव्हचा अर्थ इथे दिला आहे जस्टिफिकेटिव्ह, म्हणजे बचाव करणे, संरक्षण करणे. आपण काय करतो, जर आपल्याला पेपरमध्ये मार्क कमी पडले, जर आपल्याला एखाद्याने विचारलं तर आपण मार्क 15-20 मार्क आपण त्याला वाढवून सांगतो. कशासाठी? तर स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपला स्वतःचा अपमान होऊ नये याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करतो, त्याला 1-2 10-12 मार्क वाढवून सांगतो. मग जर आपण असं केलं, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, आणि आपण जर आक्रमक नसलो, आपल्या ध्येयाविषयी जर आपण आक्रमकच नसलो, तर आक्रमक नसले म्हणजे काय, जर आपण एखाद्या गोष्टीविषयी आक्रमक असलो तरच आपण ती गोष्ट मिळवू शकतो. जर आपल्याला आक्रमक तीव्र इच्छाच आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला ती गोष्ट मिळणार नाही. मग जर आपण स्वतःचा खोटं सांगून जर बचावच करण्याचा प्रयत्न केला, आपल्या ध्येयाविषयी जर आपण आक्रमकच नसलो, तीव्र इच्छाच नसली आपल्या ध्येय गाठण्याची आपल्याला, तर द गोल्स परहॅप्स लॅक रिअलिझम. तर आपण ध्येय गाठत असताना आपण सत्यवादी वास्तववादीचा आपली त्याच्यामध्ये लॅक असणार आहे, उणीव असणार आहे. वास्तवाची आपल्या त्या कष्टामध्ये उणीव असणार आहे आणि आपल्याला ते ध्येय गाठता येणार नाही किंवा आपलं प्रयत्न आपले कमी पडणार आहेत. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपण जे काय आपलं ध्येय आहे त्या ध्येयाचं स्पष्ट चित्र आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेर टू दॅट पिक्चर. आणि आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. काय क्षमता असली पाहिजे, तर अधेर म्हणजे बांधून ठेवणे. आणि आपण आपल्या डोक्यामध्ये जे आपल्या ध्येयाचं चित्र आहे त्या चित्रालाच आपण बांधून असलो पाहिजे. म्हणजे काय, तर नेहमी आपल्याला ते आपल्या डोक्यामधलं ते ध्येय आपल्याला दिसलं पाहिजे आणि नेहमी आपण त्याचा पाठलाग केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपलं ध्येय प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे रिअलिस्टिक हे जे काय आपण प्रयत्न करत आहोत ते रिअलिस्टिक असले पाहिजे. रिअलिस्टिक हे पण आपल्या ध्येयामध्ये. नाउ सी फ्रेंड्स, थर्ड पॅराग्राफ ऑन पेज नंबर 23. टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन. all of us know that time is very important. Everything must be completed in time. That is why time is very important. बघा, टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. बघा, पॅरामीटर्स म्हणजे बंधन म्हणू आपण, मापदंड म्हणू, उद्दिष्टे. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल म्हणजे प्रत्येक ध्येयाला आपण टाइम दिला पाहिजे, वेळ दिली पाहिजे. त्या वेळेमध्ये प्रत्येक उद्दिष्टाला, ध्येयाला वेळ दिली पाहिजे. त्याच वेळेमध्ये ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. बघा, जर आपण एखाद्या गोष्टीला वेळ दिला, त्या वेळेत जर एखादी गोष्ट आपण पूर्ण करायची ठरवली, तर त्याच्यामुळं काय होते, तर आपलं जे फोकस असते, आपण जे काय एखाद्या गोष्टीवर फोकस करतो, लक्ष केंद्रित करतो, ते लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण आपलं वाढते. किंवा अकाउंटेबिलिटी म्हणजे जे काही जबाबदारी असते ती जबाबदारी पण आपली वाढते. जसं की मित्रांनो, इकडे बघा, ज्यावेळेस आपले पेपर असतात, बोर्डाचे पेपर आहे समजा, बोर्डाचे पेपर जर 5-6 महिन्यानंतर असेल तर आपला अभ्यास होत नाही, आपल्याला अभ्यास करू वाटत नाही. आणि जर तेच पेपर जर 8 दिवसावर आले किंवा चालू असेल तर त्या काळामध्ये आपलं जे काय फोकस असते किंवा अकाउंटेबिलिटी असते ती खूप तीव्र असते किंवा अभ्यास करू वाटते, लक्ष केंद्रित होते. का, तर वेळ आपण ठरवलेला असतो तो. त्याच्यामुळं प्रत्येक ध्येयाची आपण वेळ ठरवलेली असली पाहिजे, जेणेकरून आपलं फोकस किंवा अकाउंटेबिलिटी वाढणार आहे. त्याच्यामुळं टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. फॉर एक्झाम्पल, बघा, एखाद्या पेशंटला जर म्हटलं तुझं वजन खूप आहे आणि या 8 दिवसामध्ये तू वजन जर तुझं कमी झालं नाही तर तुझा मृत्यू होईल, तर तो पेशंट जेवढं वजन कमी व्हायला पाहिजे तेवढं वजन तो कमी करेलच, कारण त्याला वेळेची मर्यादा दिलेली असते. ते जर वेळेची मर्यादा त्यांनी ओलांडली तर त्याचा मृत्यू होत असतो. आणि म्हणून आपण सुद्धा असंच केलं पाहिजे, आपल्या ध्येयाला आपण वेळेची मर्यादा दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या ध्येयाविषयी आपल्याला लक्ष केंद्रित होईल किंवा आपली जबाबदारी त्या ध्येयाविषयी वाढणार आहे.
बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. आता कन्सिस्टंटचा अर्थ आहे स्टेडी. स्टेडी म्हणजे काय, तर सुसंगत, सातत्यपूर्व. आपण जर म्हणजे एखादी गोष्ट आपण सातत्यपूर्व केली पाहिजे. जर एखादी गोष्ट आपण सातत्यपूर्व केली नाही तर काय होणार आहे, ती गोष्ट वेळेमध्ये पूर्ण होणार नाही. म्हणजे सातत्यपूर्व एखादी गोष्ट केली नसेल तर टाइम बाउंडचा सुद्धा उपयोग नाही. इट नेवर बिकम अ रियालिटी म्हणजे आपल्या ध्येयाविषयीची आपली रियालिटी असणार नाही जर आपण वेळेमध्ये ते पूर्ण केलं नाही किंवा आपण आपल्यामध्ये सातत्यपणा नसेल तर. इट मे बी एक्झरसाइज, डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. बघा, जर आपल्याला एक्झरसाइज करायचं असेल किंवा डाईट, आहार आपल्याला घ्यायचा असेल चांगला, किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स किंवा टेन्शन फ्री जर राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला एक वेळ ठरवावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण सातत्यपूर्ण असावं लागणार आहे. ऑल these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. बघा, ऑल these have to be practiced. या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कशाची, डाएट करायचं असेल आपल्याला, एक्झरसाइज करावं लागणार आहे, स्ट्रेस फ्री थॉट्स जर राहायचं असेल तर सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे, त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेटेड म्हणजे अंमलबजावणी सुद्धा करावी लागणार आहे. आणि कशी करावी लागणार आहे या सगळ्या गोष्टी, विदाउट हेजिटेशन. हेजिटेशन म्हणजे मनाची द्विधावस्था, करावं का नाही, एक मन म्हणते करायचं, एक मन म्हणते करायचं नाही, असं नाही. विदाउट हेजिटेशन आपण एखादी ती गोष्ट केली पाहिजे. डाऊट म्हणजे संशय, शंका, कुठल्याही हे करत असताना कुठल्याही प्रकारची आपल्यामध्ये शंका नसली पाहिजे की आपल्याला यश मिळणार का नाही, अशी शंका नसली पाहिजे. और इंडिफरन्स म्हणजे इंडिफरन्स म्हणजे भेदभाव, कुठल्याही आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे. बट विदिन अ डेडलाईन. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण विदिन अ डेडलाईन, एक विशिष्ट वेळेची मर्यादा दिली पाहिजे त्याला, आणि त्या विशिष्ट वेळेच्या मर्यादेमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. नाव सी नेक्स्ट पॅराग्राफ. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या, विजन म्हणजे दूरदृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे. विशेष म्हणजे आपल्यामध्ये इच्छा असली पाहिजे एखादी गोष्ट करण्याची. इंटेन्शन म्हणजे हेतू, आपला हेतू असला पाहिजे एखादी गोष्ट करण्याचा. अँड ड्रीम्स आणि स्वप्न, आपल्याला स्वप्न असलं पाहिजे. आर ऑल व्हॅल्युएबल म्हणजे महत्त्वाचे आहे, सगळे हे अमूल्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अमूल्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तरच आपल्याला जीवनामध्ये यश मिळणार आहे, अदरवाईज आपल्याला जीवनामध्ये यश मिळणार नाही. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेजेस अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. बघा, दे स्पार्क ऑफचा अर्थ आहे मूर्त स्वरूप देणे. म्हणजे आपले जे काय कल्पनाशक्ती आहे, इमॅजिनेशन, त्या कल्पनाशक्तीला ह्या गोष्टी विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स ते मूर्त स्वरूप देतात. म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात आणि एनकरेजेस अस, आणि आपल्याला प्रोत्साहन देतात. कशासाठी, टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, कोणतं ध्येय गाठायचं आहे, ते ध्येय गाठण्यामध्ये आपल्याला ते काय करतात, तर आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करतात. कोण, तर आपल्यामध्ये असणाऱ्या विजन, विशेष, इंटेन्शन आणि ड्रीम्स. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. बघा, आपल्याला जर आपले ध्येय गाठायचं असेल तर आपल्यामध्ये लाईफ इमेजेस असले पाहिजे. लाईफ इमेजेस म्हणजे आपल्या ध्येयाचं चित्र आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. डाऊन टू अर्थ म्हणजे आपण जे काय प्रयत्न करणार आहोत ते खरे असले पाहिजे. तर डाऊन टू अर्थचा अर्थ दिलाय बघा, रिअल, प्रॅक्टिकल म्हणजे वास्तववादी किंवा व्यावहारिक. आपण जे काय आपल्या ध्येयाच्या बाजूने ध्येय गाठण्यासाठी जे काय प्रयत्न करणार आहोत ते वास्तववादी असले पाहिजे. आपण मनापासून केलेले ते प्रयत्न असले पाहिजे. कुणाच्या तरी मदतीनं आपण ध्येय गाठलं नाही पाहिजे. आपण स्वतःहून कष्ट केले पाहिजे. सगळं वास्तववादी आपण केलं पाहिजे.
अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. बघा, अँड प्लॅन टू एक्झिक्यूट, एक्झिक्यूटचा अर्थ आहे टू कॅरी आउट, म्हणजे अंमलबजावणी करणे. आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या आपल्या डोक्यामध्येच नसल्या पाहिजे, तर प्रत्यक्षात त्या आपण उतरवल्या पाहिजे, त्याची आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. कशाची? अवर स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजीचा अर्थ आहे प्लॅन ऑफ ॲक्शन. आपल्या डोक्यामध्ये जे प्लॅन ऑफ ॲक्शन आहे, जे काय आपल्या डोक्यामध्ये ध्येय आहे, ते ध्येयाची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. बघा, द क्वालिटी आपल्यामध्ये, टू पुट फोर्थ म्हणजे पुढे ठेवणे. आपल्यामध्ये जे काय क्वालिटी आहे किंवा आपल्यामधली जे काय एनर्जी आहे, एनर्जीची क्वांटिटी आहे, त्या सगळे आपण पुढे ठेवलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा आपण वापर केला पाहिजे आपलं ध्येय गाठण्यासाठी. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, कारण या सगळ्याचा आपल्या रिझल्टवर परिणाम होणार आहे. आपण जेवढी एनर्जी, जेवढे स्किल आपण दाखवतो तेवढा आपला रिझल्ट चांगला असणार आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. बघा, कवीने किती चांगलं आपल्या जीवनाचं उदाहरण दिलेलं आहे, तर तुलना केलेली आहे आपल्या जीवनाची. खूप छान प्रकारे आपल्या जीवनाची तुलना केलेली आहे कवीने, लेखकाने. बघा, आपलं जीवन हे एखाद्या ट्रम्पेट सारखं आहे, तुतारी. तुतारी आपण वाजवतो बघा, आपलं जीवन एखाद्या तुतारीप्रमाणे आहे. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण काहीतरी दिल्याशिवाय, कशाच तरी त्याग केल्याशिवाय आपल्याला काही मिळतच नाही. जसं की तुतारी आहे, त्यात आपण फुंकल्याशिवाय, हवा भरल्याशिवाय, त्या तुतारीमध्ये हवा भरल्याशिवाय आपल्याला ती तुतारी वाजतच नाही. एखादी पुंगी असेल, पुंगी हवा फुकल्याशिवाय ती वाजतच नाही. तशा प्रकारे तुतारीमध्ये हवा भरल्याशिवाय आपल्याला त्याचा आवाजच येणार नाही. तशाच प्रकारे जीवनामध्ये आपण काहीतरी त्याग केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कशाच तरी त्याग केला पाहिजे. ते कष्ट असतील किंवा आपलं स्किल दाखवणं असेल, काहीतरी आपण केलं पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे. बघा, नेक्स्ट पॅराग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन अ डार्क. आता यश म्हणजे अंधारात प्रवेश केल्यासारखं आहे. म्हणजे यश मिळवण्यापूर्वी आपल्या जीवनामध्ये अंधारच असतो. यश मिळवत असताना आपल्याला त्या अंधारामधूनच प्रवेश करावा लागते. फाइंडिंग द राईट फुटिंग. आणि अशा अंधारामध्ये आपण योग्य पाऊल उचलला पाहिजे. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल. एकदम प्रिसाइजली, तंतोतंतपणे कौशल्यावर आपण मास्टरकी, म्हणजे कौशल्यावर आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आणि पुढं जात राहिलो पाहिजे आपल्या ध्येयाच्या दिशेने. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच द अँड टॅकल द प्रॉब्लेम. आता ह्या सगळं कशावर अवलंबून आहे, तर अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. आपल्याला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आणि टॅकल द प्रॉब्लेम, आणि येणाऱ्या समस्येला आपण कसं टॅकल करतो, टॅकल म्हणजे कसं हाताळतो, याच्यावर सगळं अवलंबून आहे. बघा, आपल्याला जर पुढच्या जे काय आपलं ध्येय आहे त्या ध्येयाकडे जर आपल्याला पॉझिटिव्ह आपला ॲटिट्यूड असेल किंवा येणाऱ्या समस्या जर आपण व्यवस्थित हाताळत असेल, तर आपल्याला ते ध्येय मिळणारच आहे. पण आपण येणाऱ्या समस्या जर आपण हाताळत नसेल किंवा आपल्याला त्याच्याविषयी निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल, तर आपल्याला आपलं ध्येय मिळणार नाही. म्हणून आपलं ध्येय किती उच्च असू द्या, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पॉझिटिव्हच असला पाहिजे. किती समस्या आल्या तरी आपण ह्या समस्याला फेस करू शकतो, असं आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच आपल्यामध्ये आपल्या ध्येयाविषयी, येणाऱ्या समस्या हाताळण्याविषयी आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. बघा, द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर. आता एकदम चांगला पर्याय आहे, मार्ग आहे. कशाचा? तर आपण कोठे आहे आणि आपल्याला कोठे जायचं आहे, आपण कोठे आणि आपल्याला कोठे जाण्याचा जर चांगला पर्यायी मार्ग निवडायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. तर आपण पुढे पाऊल टाकत चाललो पाहिजे. योग्य रीतीने पुढे आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण पाऊल टाकत राहिलो पाहिजे. हेच योग्य आणि चांगला पर्याय आहे. आपल्याला, आपण ज्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणावर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं जायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? जीवनामध्ये आपली प्रगती आपण चालू ठेवली पाहिजे. पुढे पाऊल
टाकत राहिलो पाहिजे आपण. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, आणि आपण ज्यावेळेस पुढचं पाऊल टाकतो, पुढं पाऊल जे टाकतो आपण, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. आणि आपण पुढे जे पाऊल टाकला तो पाऊल आपल्याला सपोर्ट करणाराच असला पाहिजे. कुठल्याही प्रकारे तिथं क्रॅक नाही गेलं पाहिजे. म्हणजेच काय, तर जे पुढचा पाऊल टाकतो आपण, तो पुढचा पाऊल आपल्याला मदत करणाराच असला पाहिजे. पुढचा पाऊल जिथं आपण टाकला ते पाऊल आपण तिथं खंबीरपणे, ठामपणे तिथं आपण उभंच राहिलो पाहिजे. क्रॅक होऊन आपण तिथून पडता कामा नये. म्हणजे जे काय आपण पुढचा पाऊल टाकणार आहोत त्या पुढच्या पावलामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे. तिथं आपल्याला अपयश येता कामा नये. अशा प्रकारे मित्रांनो हा धडा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. हे माझे व्हिडिओ 2-4 वेळा बघा आणि व्यवस्थित धडा समजून घ्या. थँक्यू. मित्रांनो, या धड्याचे जे काय ॲक्टिव्हिटीज आहे किंवा लँग्वेज स्टडी असेल त्या पूर्ण मी तुम्हाला त्याच्या नोट्स पाठवलेल्या आहे, आणि लँग्वेज स्टडीच्या नोट्स तेवढ्या राहिलेल्या आहे ते मी तुम्हाला आज व्हॉट्सअपला पाठवतो तुमच्या ग्रुपला. ते तुम्ही सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे, व्यवस्थित ते वाचायचं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये त्या नोट्स मी लिहिलेल्या आहे. तुम्हाला वाचलं की ते लगेच कळणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं झूम ॲपमध्ये आपण डिस्कशन करतो त्यावेळेस मी ते लँग्वेजमधलं जिरंड काय असते, इन्फायनेटिव्ह काय असते, नॉन इन्फायनेटिव्ह काय असते, किंवा वर्ड चेंज क्लास काय असते, हे सगळं मी विचारणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ते वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचं, 4-5 वेळा वाचायचं आणि ते व्यवस्थित सगळं पॉईंट व्यवस्थित समजून घ्यायचे आहे.